दिवाळीचा आणि आयुर्वेदाचा काही संबंध आहे का? नमस्कार, मी डॉक्टर मल्हार नेसरी आणि तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आपण नेहमीच जसं बघतो की आयुर्वेद हा पूर्णपणे निसर्गाशी निगडीत असून दिवाळी कुठल्या सीझनमध्ये येते हे आपल्याला बघणं त्यामुळे भाग पडतं. तर दिवाळीची सुरुवात ही विसर्ग काळाची सुरुवात असते. विसर्ग काळ म्हणजेच ज्या काळात आपलं शरीराचं बल वाढत असतं, जे 6 महिने शरीराचं बल आपलं वाढत असतं, तो काळ म्हणजे विसर्ग काळ. तर विसर्ग काळाची सुरुवात असल्यामुळे दिवाळीतले सगळे जे काही आपले पद्धती आहेत, रिच्युअल्स आहेत, ते शरीराचं बल वाढवण्यासाठी आणि वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी म्हणून बनवलेले आहेत. मग ते शरीराला तेल लावून अभ्यंग करून उठणं लावून अंघोळ करणं असो किंवा दिवाळीचे वेगवेगळे फराळाचे पदार्थ असो, हे सगळेच आपल्या सप्तधातूंना पोषक असे असतात. आणि आपण जर शेतीच्या अँगलने विचार केला तर दिवाळीच्या आधी नुकतंच सगळं नवीन धान्य उत्पन्न झालेलं असतं. त्या नवीन धान्याचा गुण हा जुन्या धान्यापेक्षा जास्त पोषक असा असल्यामुळे त्याच्यापासून बनलेले सगळे पदार्थ हे हिवाळ्याच्या काळात आणि दिवाळीच्या काळात खायचे असतात. तर असंच आपण व्यवस्थित आपली भूक पाळून दिवाळीच्या वेळेस उत्तम आहार घेतला तर आपलं बल हे वर्षभर टिकून राहत असतं. अशाच आरोग्याच्या टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेदला. धन्यवाद.